नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज तुम्हाला मी मार्गशीर्षच्या 3ऱ्या गुरुवारचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला मी सर्व देवघर स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर सर्व देव उजळून घेतले आणि रोजची देवपूजाही करून घेतली. ती तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये पहा. यानंतर जी रोजची नित्यसेवा असते तीही करून घेतली. तसेच उंबरठा लेपण, रांगोळी याशिवाय तर पूजेची सुरुवातच होत नाही, तेही मी सकाळीच करून घेतलं होतं. देवपूजा तर झाली, आता पूजेची मांडणी करायची. आज मी महालक्ष्मी आईला हिरव्या रंगाची साडी घालणार आहे. मग त्याप्रमाणे सर्व तयारी करून घेतली. आधी थोडंसं बॅकड्रॉपला थोडंसं डेकोरेशन करून घेतलं. या बॅकड्रॉपच्या डेकोरेशनमुळे आपली पूजा अधिक उठून दिसते बघा, खूप सुंदर दिसतंय बघा हे. आता सुरुवातीला स्वस्तिक काढून घेतलं. त्यानंतर अष्टदल कमळ काढून कलशाची स्थापना केली. तर बघा ही हिरव्या रंगाची साडी घातली, खूप सुंदर दिसतंय ना. यानंतर सर्व दागिनेही घातले. आणि त्यानंतर आज मी ऐश्वर्यलक्ष्मी देवी आईचा मुखवटा लावलाय. किती सुंदर दिसतायत ना हा मुखवटा. देवी आईचे डोळे खूप बोलके दिसतात बघा या मुखवट्यामध्ये. मला देवी आईचा साज शृंगार करायला खूप आवडतो. देवी आईचा तर साज शृंगार झाला. सगळ्यात सुंदर असं रूप दिसतं तर देवी आईचं ते म्हणजे फुले आणि मोगऱ्याच्या गजऱ्यांमुळे. ती घातले की आपली देवी आई खूप सुंदर तिचं रूप दिसून येतं. ते मी घातले बघा. आई किती छान दिसते, डोळे किती बोलके दिसतात देवी आईचे. यानंतर पुढची मांडणी केली. आज समयांना या मी थोडंसं डेकोरेशन केले, या पानांनी सजवले बघा, खूप छान दिसत आहेत ना. पूजेची मांडणी तर झाली. आता मी पूजा करून घेते आणि मग पूजा करून झाल्यावर मी तुम्हाला माझी संपूर्ण पूजा दाखवते. कथा वाचली, आरतीही केली देवी आईची. त्यानंतर सर्व स्तोत्रांचं पठणही मी केलं. आणि आज मी कुंकुमार्चनही केलं श्रीयंत्रावरती. त्याचा व्हिडिओ शूट नाही झालेला. आणि यानंतर तुम्हाला सर्व पूजा दाखवते. कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि देवी आईला नमस्कार करून प्रार्थना केली की आई लक्ष्मी सोन्यासारखी पावलं टाकत आमच्या अंगणात येत जा. मुलाबाळांना सुखी ठेव, मला सौभाग्य दे आणि तुझी पूजा माझ्याकडून करून घे. चूल कधी विझू नये, धनधान्याची कमी नको, दूध दुभत्यांची लयलूट होऊ दे. माझा नमस्कार तुला पोहोचू दे, तुझा आशीर्वाद मला मिळू दे, हीच प्रार्थना. यानंतर मी नैवेद्यही बनवला. तर कशी वाटली माझी आजची पूजा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.